नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. बॉलिवूडमध्ये आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला किंवा त्यांचा चित्रपट दाखवायला, चित्रपटात त्यांचा फोटो दाखवायला बॉलिवूडला जवळपास एकूण 60 ते 70 वर्ष लागली. परंतु त्या उलट आत्ता चालू झालेली टॉलिवूड म्हणजे साऊथ इंडियन इंडस्ट्री जी आहे, साऊथ फिल्म इंडस्ट्री जी आहे, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांचे विचार मांडायला किंवा त्यांचे चित्रपट दाखवायला त्यांनी लगेच सुरुवात केली. त्यांची चित्रपटसृष्टी चालू झाली आणि त्यानंतर लगेच त्यांनी या सर्व गोष्टी करायला सुरुवात केली. आपण पाहिलं की साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगणारे चित्रपट आले, त्यासोबत गौतम बुद्धांचे विचार सांगणारे चित्रपट आले. परंतु आता साऊथच्या इंडस्ट्रीने एक असाही चित्रपट काढले, त्यामध्ये मागासवर्गीयांचे विचार मांडण्यात आलेत किंवा गौतम बुद्ध किंवा बौद्ध धर्माला कशा प्रकारे संपविण्यात आलं, भटा ब्राह्मणांनी ज्या क्षत्रियांना हाताशी धरून गौतम बुद्धांच्या मूर्त्या कशा संपविल्या, बुद्धांच्या मार्गावरती चालणाऱ्या लोकांना कसा त्रास दिला, ही संपूर्ण माहिती या चित्रपटात दाखविण्यात आलेली आहे. परंतु हा चित्रपट जो आहे साऊथ इंडस्ट्रीमध्ये बनला आहे, परंतु त्याला महाराष्ट्रामध्ये हिंदीमध्ये रिलीज होऊ दिलं जात नाही. कारण जर हा चित्रपट रिलीज झाला तर यामध्ये ज्या भटा ब्राह्मणांचा खरा चेहरा समोर येणार आणि त्यानंतर संपूर्ण खरी माहिती जगासमोर दिसायला लागेल असं सर्वांना वाटायला लागलंय. म्हणून त्यांनी ज्या जातीवादी मनुवादी लोकांनी हा जो चित्रपट आहे हा महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ दिला नाहीये. परंतु हा चित्रपट महाराष्ट्रात जरी रिलीज झाला नसला तरी संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना दिसतोय. त्या चित्रपटाचं नाव आहे थंगला आणि या चित्रपटामध्ये ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या कशा प्रकारे तोडण्यात आल्या किंवा गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालणाऱ्या लोकांना कसा हातोनात छळ करून त्यांना त्रास देण्यात आला, ही संपूर्ण घटनाक्रम या मूवीमध्ये मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. परंतु दुःख एकाच गोष्टीचं आहे की या चित्रपटामध्ये एवढ्या सुंदर गोष्टी दाखविण्यात आलेल्या आहे, जे सत्य आहे ते दाखविण्यात आलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामधील मनुवादी सिस्टमने जे आहे हिंदीमधील हा चित्रपट अजूनही महाराष्ट्रात रिलीज होऊ दिला नाहीये. यामागचं खरं कारण काय असावं असा प्रश्न आता इथल्या लोकांना पडायला लागलेला आहे. परंतु हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? जर पाहिला असेल तर खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.